महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. कोण जिंकणार, कोण हरणार? डिसेंबरच्या थंडीत राज्याचं राजकारण जोरदार तापलेलं आहे. या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकतरा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 15 जानेवारी रोजी 29 महापालिकांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला त्याचा लगेच ताबडतोब रिझल्ट लागेल, निकाल लागेल. होणाऱ्या निवडणुका या प्रामुख्याने MMR रिजन म्हणजे मुंबई, ठाणे, KDMC, नवी मुंबई आणि उल्हासनगर महानगरपालिका, वसई, विरार, पालघर याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थातच इतर ठिकाणी देखील त्या तेवढ्याच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. याचं कारण असं आहे, या निवडणुका केवळ येणाऱ्या 3.5-4 वर्षांची, उर्वरित 3.5-4 वर्षांची या सत्तेच्या, विधानसभेतल्या सत्तेच्या, महाराष्ट्रातल्या सत्तेच्या राजकारणाची केवळ नाडीच ठरवणार नाही आहे, तर ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या अस्तित्वाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्या संदर्भात देखील एक कल देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांकडे ऑफिशियल अजय निकतेचं अत्यंत बारीकपणे लक्ष असणार आहे. या निवडणुकांमध्ये जास्त प्रमाणावरती कुठल्या विषयांवरती मतदान केले जाईल, कुठल्या विषयांवरती कल ठरवले जातील, तर ते महत्त्वाचे ठरणार आहेत. सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने म्हणजे महायुतीच्या दृष्टीने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या दृष्टीने, तर विकास कामं, इन्फ्रा संदर्भात दिलेल्या फॅसिलिटीज, केंद्र आणि राज्य सरकारचं जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं ते डबल इंजिन, हेच डबल इंजिन आता महापालिकांमध्ये सत्ता आणून इथे या ठराविक ज्या महत्त्वाच्या महापालिका ठरतील त्या ठिकाणी ते ट्रिपल इंजिन कसं होईल या संदर्भामध्ये महायुतीचा जास्त फोकस असेल, महायुतीचा जास्त जोर असेल. तर वाढती महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आणि त्या ठिकाणचे त्या महापालिका क्षेत्रातले लोकल प्रश्न यांच्यावरती विरोधक जास्त प्रमाणामध्ये जोर देतील. हे अर्थातच निश्चित आहे, हे अर्थातच एकदम क्लिअर आहे. शहरी मतदार जो असतो तो अर्थातच खूप निर्णायक ठरतो आणि शहरी मतदार ज्या ठिकाणी आहे, ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या ठिकाणचा शहरी मतदार हा महायुतीच्या दृष्टीने देखील आणि अर्थातच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जास्त मोठ्या प्रमाणावरती पॉवरफुल ठरू शकेल त्या तिथे हा शहरी मतदार खूप महत्त्वाचा, खूप मोठा फॅक्टर ठरू शकणार आहे. याचं कारण असं आहे, रस्ता, पाणी, वीज, ट्रॅफिक, प्रदूषण हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणच्या समस्या, आरोग्याची समस्या ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची असते, जी भेडसावणारी असते, त्या विषयावरती, त्या मुद्द्यांवरती हा शहरी मतदार अत्यंत निर्णायक ठरेल. आणि अर्थातच इमोशन्स जी ठाकरे बंधू एकत्र आणण्याने निर्माण झालेली आहेत MMR रिजनमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील, ती देखील तितकीच महत्त्वाची ठरतील. पण बहुतांश ठिकाणी जो मतदार आहे तो विकास कामांना कुठल्या प्रकारे रिस्पॉन्स देतो, झालेल्या विकास कामांवरती कुठल्या नजरेतनं, कुठल्या दृष्टिकोनातनं बघतो, याच्यावरती देखील अर्थातच मतदानाचा कल ठरणार आहे. मुंबई, ठाणे, KDMC, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहे ते त्या ठिकाणचे लोकल लेवलचे अपक्ष उमेदवार. आणि हे अपक्ष उमेदवार अनेक वेळा सत्ता स्थापनेच्या वेळेला महापालिकांमध्ये किंग मेकरची भूमिका बजावतात. त्यामुळे अपक्षांना कुठल्या प्रकारे सत्ताधारी महायुती आणि अर्थातच विरोधकांची जी आघाडी असेल, मग ती ठाकरे बंधूंची युती असो किंवा महाविकास आघाडीमधले काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असो, ते कुठल्या प्रकारे हँडल करतात, ओवेसींच्या पक्षाला कुठल्या प्रकारे हँडल करतात, समाजवादी पक्षाला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे हँडल करतात, हे अत्यंत महत्त्वाचं आणि अर्थातच निर्णायक ठरणार आहे. अर्थात एक लक्षात घ्या मित्रांनो, एक गोष्ट नक्की आहे की महापालिकेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या मी जे मगाशी म्हणालोय तसं या त्या लेवलवरची, त्या लोकल महापालिकांमधलेच केवळ कारभारी निवडणार नाही आहेत, तर येणाऱ्या 2029च्या म्हणजे अर्थातच अजून 4 वर्ष शिल्लक आहेत, पण तरी देखील येणाऱ्या 2029च्या विधानसभेची नाड्या कुठल्या पक्षांच्या हातात जातात ते देखील ठरवणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा या संदर्भात होता. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे आघाडीवरती राहू शकेल
महायुती या ठाकरे बंधूंच्या युतीला कुठल्या प्रकारे उत्तर देऊ शकेल? महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा काय भूमिका घेईल, हा काय परफॉर्मन्स देईल, याबद्दलची कमेंट मी तुमच्याकडनं अपेक्षित करतो. या कमेंट तुम्ही नक्की द्या. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत आपली रजा घेतो आणि आपल्या कमेंटची वाट बघतो. धन्यवाद.